हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आपली आजची रेसिपी आहे आलू रोल। तर ते आलू रोलची रेसिपी कशा प्रकारे करायची ही मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे। आज तुम्ही म्हणता ह्या वरती का आला टेरेसवर, कारण खूप खाली आवाज आहे, खूप मुलं खेळतात, ही गल्लीतले मुलं खूप अशी आरडाओरड करतात। मी काहीही करू शकत नाही, कारण मी दुपारीही जरी व्हिडिओ ते मुलं झोप। हे चांगलं तेल आपण आता गरम करायला ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एक पळी तेल घातलेलं आहे मी गरम करायला, कारण आपल्याला मैद्यामध्ये मोहन घालायचं आहे। तर मोहन घालण्यासाठी आपल्याला हे गरम करायचं आहे। चांगलं कडकडीत उकळून द्यायचं तेल, तुम्ही पाहू शकता। आता हे चांगलं आपलं तेल आता गरम झालेलं आहे, हे पाहू शकता आपण। आता ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत। चांगलं कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि त्याचं मोहन घातलं आहे आपण। आता याला अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आता चोळून घ्यायचं आहे। थोडंसं मी मीठ घातलेलं आहे, थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे। थोडंसं आपल्याला क्रश करून ओवा घालायचा आहे, तुम्ही पाहू शकता। हा असा ओवा घालणार आहोत थोडा, की जेणेकरून त्याची टेस्ट छान लागेल, त्यासाठी घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मोहन घालायचं आहे। असं झाला पाहिजे होता गोळा, हे पहा। आता आपण हे मळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता 10-15 मिनिटं आपण याला भिजत घालूया। आता तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत। हे जिरं चांगलं फुललं पाहिजे, पाहू शकता। थोडीशी हळद घालते आणि थोडासा मसाला घालते, हा घरचा मसाला आहे। आणि थोडीशी काश्मीरी लाल तिखट घालते। आता याच्यानंतर आपल्याला हे मटार घालून घ्यायचे आहेत, पाहू शकता तुम्ही। हे मटार आपल्याला चांगले असे क्रिस्पी झाले पाहिजे, चांगल्या मंद याच्या गॅसवर आपण त्याला चांगले क्रिस्पी करून घेणार आहोत। आपण मटार सगळे क्रिस्पी केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे मटार आपण सगळे बारीक केलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये काय घालायचंय, बटाट्याचं भरीत घालायचंय। हे पहा, बटाटा घातलेला आहे। थोडी हिरवी मिरची घालणार आहोत, ठेचा, हे पाहू शकता तुम्ही। थोडीच घातलेली आहे हिरवी मिरची। थोडी काश्मीरी लाल तिखट घालते, थोडीशी हळद घालते,
आणि हे थोडीशी जिरा पावडर आणि थोडी धना पावडर, हे पाहू शकता. हे असं टाकलेलं आहे. आता आपल्याला चांगलं असं हे परतून घ्यायचं आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालूया. आता थोडस मीठ घालूया. हे चवीपुरतं आपण मीठ घातलेलं आहे. आता कोथिंबीर घालूया थोडी. हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता सारण आपल्याला थंड होईपर्यंत आपण चांगलं मैदा भिजवलेला त्याला हे करूया. आता सुंदर झालेलं आहे आपलं सारण, तुम्ही पाहू शकता. मस्त झालेलं आहे. हे पाहू शकता कसं सुंदर आपलं असं सारण झालेलं आहे. याच्यामध्ये मटार घातलेले आहेत आणि तुम्ही तर पाहिलेलंच आहे काय काय घातलं याच्यामध्ये. आपल्याला असं हे चपाती लाटून घ्यायची आहे मैद्याची, तुम्ही पाहू शकता. प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. आणि पहा तुम्ही, ह्या अशी आपल्याला करायची आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता. जे सारण केलं होतं आपण त्याला असे रोल करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि हे असा मांडायचं आहे. आणि याला हे पहा अशा प्रकारे आपल्याला रोल करत जायचं आहे. हे पहा असा रोल करायचा आहे. हे बघा. सर्व आपल्याला हे अशा सारण अशा प्रकारे करायचं आहे. तुम्ही पाहू शकता. थोडंसं दाबत दाबत घ्यायचं की जेणेकरून छान होईल. हे पहा खायला खूप सुंदर लागतात हे रोल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आपण सर्व रोल करून घेतलेले आहे तयार, तुम्ही पाहू शकता. आता इकडून असं हे थोडंसं डीप करायचं आणि हे थोडंसं डीप करायचं. हे पहा. अशा प्रकारे आपल्याला सर्व रोल तळून घ्यायचे आहेत. हे पहा किती सुंदर असे मस्त फ्राय होत आहेत.
आपली रेसिपी बघा कशी मस्त झालेली आहे. आलू रोल. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.